हॅलो गाईज, मी आदिती. राऊंड 2 सेट 2 वेस्टर्न टॅलेंट राऊंड हा व्लॉग तुम्ही नक्की पूर्ण बघा, तुम्हाला मजा येईल. त्याआधी न्यू व्ह्यूअर्सना एक रिक्वेस्ट आहे, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ह्या आधीचे सगळे व्लॉग्स ज्यांनी बघितले नाही त्यांनी बघा, तुम्हाला नक्की मजा येईल. सो एन्जॉय द व्लॉग. तेरा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विचारूयात की तुम्ही कोणते टॅलेंट सादर करणार. स्पीच. ओके, चला तर आपण सुंदर असं स्पीच ऐकूयात. स्पर्धा क्रमांक 13 आपल्या समोर टॅलेंट राऊंड मध्ये स्पीच सादर करतात. नमस्कार, मी आदिती आणि आज मी बोलणार आहे शक्ती ह्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. तर शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे शारीरिक ताकद नसून मानसिक धैर्य आणि संकटांना सामोरं जाणं म्हणजे क्षमता आहे आणि त्यातच शक्ती येते. आणि स्त्रीला आपण शक्तीचं रूप का मानतो तर आपण कारण स्त्रीमध्ये एक नवीन जीव निर्माण करण्याची क्षमता असते आणि आईच्या गर्भात जेव्हा मूल वाढतं तीच एक मोठी शक्ती त्या स्त्रीसाठी असते. इथेच आपली स्त्री थांबत नाही, स्त्री जाते पुढे पर्सनल आणि प्रोफेशनल लेवल. पर्सनलला ती घर सांभाळते, कुटुंब सांभाळते, जबाबदाऱ्या आहेत त्यांचं खूप ती सांभाळते आणि तेच ती प्रोफेशनल लेवलला सुद्धा करते. मॅनेजमेंट असेल, रिस्पॉन्सिबिलिटीज असतील, ती एकदम ग्रेसफुली हँडल करते. ह्यालाच आपण शक्ती म्हणू, कारण की पर्सनल आणि प्रोफेशनल लेवलला सगळं सांभाळून घेणं पॉसिबल नसतं, पण ती एक ताकद आपल्या गृहिणीमध्ये किंवा स्त्रीमध्ये असते. त्यानंतर आपल्या संस्कृतीतलाच एक अर्धनारी नटेश्वर हा जो टॉपिक आहे त्यात एक रूप आहे शिव आणि दुसरं आहे पार्वती. त्यांचं अर्ध रूप एकत्र येऊन झालंय, ते रूप तयार झालंय. तर तसंच आहे की पुरुष आणि स्त्री हे जर सामाजिक किंवा एकत्र जेव्हा येतात त्यांची जी शक्ती एकत्र आली की आपल्या पूर्ण जगाला ते जगाचा विकास किंवा जगाचा पण म्हणजे एक अविभाज्य भाग आहे. त्यानंतर आपण शक्ती म्हणजे काय? शक्ती म्हणजे एक नवीन जीव निर्माण करणं, त्यानंतर त्या सांभाळणं आणि जगाला एक नवीन रूप दाखवणं, हे आपली एक स्त्री शक्ती म्हणून एक ती क्षमता आहे त्या स्त्रीमध्ये. थँक्यू सो मच. आपण खूप सुंदर स्पीच दिली. शक्ती म्हणजे आधी शक्ती, स्त्रीची शक्ती, आणि मला वाटतं ही शक्ती जगात
विश्व निर्माण करणारी नवीन सांगितलं. थँक्यू सो मच. सत्र आलेले आहेत. तुमचं टॅलेंट सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे. पेंटिंग ओके, थोडस वेगळं आहे. कलाकारांची खाण आहे आपलं कोकण आणि कोकणच्या या कन्या आपल्या समोर कला सादर करतायत आणि पेंटिंग करतायत लाईव्ह तुमच्या समोर. सगळ्यांनी या ठिकाणी निशब्द बघायचं आहे काय चित्र आपल्या समोर उभं राहणार आहे. टॅलेंट राऊंड मध्ये सुंदर असं पेंटिंग या ठिकाणी सादर करते कंटेस्टंट क्रमांक 7.
सादर करणार. ओके, सिंगिंग. चला तर शेवटचा स्पर्धक आहे. सगळ्यांनी एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूयात, कारण ओके 1 सेकंड. चला तर सुंदर असं गाणं आपण ऐकणार आहोत. कोकण नावचा हा महोत्सव हा फक्त कलाकारांचा महोत्सव नसून आपल्या प्रेक्षकांचा सुद्धा महोत्सव आहे, कारण इथे सुंदर सुंदर स्टॉल लागले, त्याचा पण आपण आस्वाद घ्यायचा आहे. तर तो आस्वाद घेता घेता ही स्पर्धा सुद्धा आपल्याला बघायची आहे. चला तर एक गाणं ऐकूयात स्पर्धक क्रमांक 20 यांच्याकडून. सगळे झोपलात तर लवकर जागे व्हा. इंद्रजीबी जंतुरोधक मौनमारी बाहपर संपूरती नाहपर जो शास्त्र बाहपर राम तुझ राज है, राम तुझ राज है. हॅलो गाईज, तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि त्यात माझे जेवढे क्लिप्स होते माझ्याकडे तेवढे मी ॲड केलेत. माझी आईच माझे सगळे ब्लॉग शूट करत होती, पण विषय असा झाला की ती मला हेल्प करायला येत होती सारखी. माझे राऊंड संपले की खूप तिथे गडबड असल्यामुळे, तर त्यामुळे ती शूट नाही करू शकले. जेवढे माझे शूट केलेले आहेत तेवढे मी ॲड केले आहेत. तर त्यात पेंटिंगचे पण नव्हते, तर मी एक फोटो टाकला तिथे पेंटिंगचा कसा आहे तो. आणि डान्स मी अवॉइड करते, तसं मी तुम्हाला आधी सांगितलं की सॉंगशिवाय तुम्हाला मजा येणार नाही बघायला, म्हणून मी ते लावत नाही, लावले नाही आहेत. आणि माझे काही काही शूट्स आहेत. फायनली माझा बॉल गाऊन मी रिव्हील केलं. तुम्हाला कसा वाटला माझा बॉल गाऊन? पण मी एक त्यात विसरले की माझा मी बो लावायला विसरले. एवढा शिवला तो, आईने शिवला माझ्या. तर तो नंतर मी तिथे फोटो ॲड केला, तुम्ही बघितलाच असाल. तर स्पीच माझं जरा असं झालं की आमच्या फॅशन शोमध्ये स्पीच नसतं, जस्ट रनवेवर वॉक असतो. इकडे पेजंटमध्ये स्पीच आणि सगळं असतं, त्यामुळे जरा तो फर्स्ट होता, त्यामुळे असं सगळं झालं माझ्या स्पीचचं. तुम्हाला ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा, कमेंट करा. आणि नेक्स्ट पार्टसाठी स्टे ट्यून, लवकरच येईल राऊंड 3 सेट 1. सो भेटू नंतर.